नमस्कार, मी डॉक्टर विशाल सावळे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून अशोका मेडिकल हॉस्पिटल आणि न्यूरो प्लस ॲडव्हान्स ब्रेन अँड स्पाईन इथे डायरेक्टर म्हणून काम करत आहे. आज मी स्ट्रोकबद्दल काही सांगणार आहे. हा स्ट्रोक, ब्रेन अटॅक किंवा पॅरालिसिस, पक्षाघात, अर्धांगवायू अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. यामध्ये मेनली जे पण सिम्पटम्स किंवा लक्षणं येतात ते अचानक येतात. अचानकपणे तोंडाचा म्हणजे चेहरा वाकडा होणे, बोबडी वळणे किंवा मग स्लरिंग ऑफ स्पीच, एका साईडला हाताला पायाला मुंग्या येणे किंवा हात किंवा पाय पूर्ण पॅरलाइज बधीर होणे किंवा चालताना बॅलन्स जाणे, डोळ्यांना न दिसणे, डोळ्याचा तिरळेपणा अशा वेगवेगळ्या लक्षणांनी ओळखला जातो. त्यासाठी आम्ही एक बी फास्ट म्हणून एक सूत्र वापरतो. बी फॉर बॅलन्स, अचानकपणे तोल जाणे. ई म्हणजे आय चेंजेस, तिरळेपणा किंवा दिसायला कमी दिसणे. एफ म्हणजे फेशियल पॅरालिसिस किंवा तोंडाचा वाकडेपणा. ए फॉर आर्म, हात आणि पाय लुळापणा किंवा मग टिंगलिंग नमनेस किंवा बधीर होणं किंवा पॅरालाइज्ड होणं. एस म्हणजे स्पीच म्हणजे स्लरिंग, बोबडी वळणे. आणि शेवटी जो की सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे स्ट्रोक थ्रोम्बोलायसिससाठी आणि ॲक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ स्ट्रोकसाठी टाईम इज ब्रेन असं न्यूरोलॉजीमध्ये म्हणतो आपण. त्यासाठी जितक्या लवकर पेशंट आपल्या इमर्जन्सी डिपार्टमेंटला येईल आणि जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट स्टार्ट करू तेवढा हा पॅरालिसिस, पक्षाघात, अर्धांगवायू पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर यासाठी काही ट्रीटमेंट प्लॅन असतात. जर पेशंट 4.5 तासाच्या आतमध्ये आपल्याकडे आला तर आपल्याला एक थ्रोम्बोलायसिस नावाचं एक इंजेक्शन देऊ शकतो. त्यामध्ये अल्टिप्लेस किंवा टेनिक्टिप्लेस असे 2 इंजेक्शन्स आपल्या भारतामध्ये अवेलेबल आहेत, जेणेकरून हा जो क्लॉट झाला आहे, जेव्हा रक्ताची गुठळी झालेली आहे, हे इंजेक्शन त्या क्लॉटला ताबडतोब विरघळून परत रक्तपुरवठा नॉर्मली सुरळीत चालू होतो आणि हा अर्धांगवायू किंवा पक्षाघात परत नॉर्मल होत असतो. तर मी शेवटी एवढेच सांगेल की जेव्हा हे बी फास्टची लक्षणं दिसतील तुम्हाला, तेवढ्याच तातडीने इमर्जन्सी डिपार्टमेंटला जाऊन जिथे MRI, न्यूरोलॉजिस्ट किंवा मग अल्टिप्लेस किंवा टेनिक्टिप्लेस जे इंजेक्शन आपल्याला द्यायचं आहे थ्रोम्बोलिससाठी जिथे अवेलेबल असेल एकाच छताखाली, त्या हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं आहे. किंवा असं म्हणतात की प्रत्येक सेकंद जेव्हा स्ट्रोक येतो हा इम्पॉर्टंट असतो. प्रत्येक सेकंदाला 36,000 ब्रेनचे सेल्स मरतात आणि या प्रत्येक सेकंद हा आपल्या थ्रोम्बोलायसिस करायचं की नाही हे डिसाईड करत असतो. त्यामुळे वेळ न घालवता त्वरित जिथे एकाच छताखाली इमर्जन्सी डिपार्टमेंट, MRI, CT, न्यूरोलॉजिस्ट आणि जी स्ट्रोक रेडी हॉस्पिटल आहेत तिथे घेऊन जाणं गरजेचं आहे. धन्यवाद.